कमलेशजी पाटील ज्यांना ब्रेन हॅमरेज झाला आहे आणि त्यांच्या मदतीसाठी जवळपास 31,000 रुपयाचा चेक नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने दिला गेला। त्याच्यामध्ये NCC नारंगी क्लबचा जवळपास 15,000 त्यांच्याकडून दिले गेलेत। महेश नाना मांगेला यांच्याकडून 11,000 रुपये, राकेश पाटील 3,000 रुपये, योगेश घरत 500 रुपये, जयप्रकाश यशवंत घरत 500, त्यानंतर गौतम पाटील 500, मनोहर पाटील 500, असं एकूण 31,000 रुपयाचा चेक आपण जवळपास कमलेश पाटील यांच्या त्या उपचारासाठी दिला आहे। त्यानंतर आणखीन काही रक्कम कैलास म्हात्रे साहेब आणखीन काही रक्कम कमलेशच्या त्या उपचारासाठी या ठिकाणी गोळा करण्यात आलेले आहे आणि त्याच्याविषयी देखील आम्ही नक्कीच आपल्याला माहिती देतोय। इथे एक धाव कंप्लीट केली गेली, अकाउंट ओपन झाले, खातं उघडलं गेलं आहे ते एकसर या टीमचं। इथून आणखीन काही कॅश प्राईज रजनीशजी पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, गोविंद पाटील साहेब यांच्याकडून 1,000 रुपये, राजेश गणपत पाटील यांच्याकडून 2,000 रुपये आणि शांताराम भास्कर घरत यांच्याकडून 1,000 रुपये, असं आपण जर पाहिलं तर जवळपास 9,000 रुपये रक्कम ही आज तुम्हाला मात्र दिली जाईल आणि ती रक्कम एक्स्ट्रा आहे कमलेश पाटील यांच्या उपचारासाठी। आणि काल देखील शांताराम घरत साहेब मी एक उल्लेख केला होता की संस्था कुठलीही असू द्या, मंडळ कुठलंही असू द्या, मात्र जो खेळाडू ज्या परिस्थितीमध्ये आहे तो आपल्या समाजाचा आहे आणि त्यामुळे नक्कीच कासार वडवली या टीमकडून देखील शेंडोबा 40+ कासार वडवली या टीमच्या माध्यमातून देखील कमलेशच्या उपचारासाठी एक मोठी रक्कम दिली गेली। मला वाटतं 30,000ची ती रक्कम कमलेशच्या उपचारासाठी दिली गेली। नक्की समाज बांधिलकी आहे ती आणि त्याचा जो प्रत्यय दिसतो आपल्याला म्हणायला हरकत नाही। सामन्याकडे आपण वळतोच, चर्चा तर होणारच आहे। 120 वर्षाचा सामना सुरू आहे तो जुचंद्र ह्या दोन संघादरम्यान, मास्टरचे दोन्ही संघ आहेत पाहायला मिळतात। 120 फलंदाजी करताना पहिलेच 1A संघ आहे, 3 चेंडूनंतर धावसंख्या पाहायला मिळतात त्या मात्र 3 धावा 1A संघाच्या। नंदू पाटील गावदेवी डेकोरेशनचे सर्वेसर्वा कोण बिडसणार 1 प्रीमियर लीग स्पर्धा काय नेत्रदीपक ते आयोजन केलं होतं। शांताराम घरत साहेब प्रकाश झोतामध्ये ती स्पर्धा पार पाडली होती आणि नक्कीच आज ते आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतात। स्ट्राईक एंडवर धावा झाल्या त्या 3, फुल टॉस ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटची एज लागून चेंडू ऑफ साईडला पॉईंट रिझर्व मध्ये निघून जातोय। हसमुख आहेत त्या ठिकाणी, चेंडूला स्टॉप करतायत, सिंगल फक्त मिळेल। जुचंद्र बऱ्याच काही आठवणी आहेत शांताराम घरत साहेब, बऱ्याच काही जुचंद्रच्या आठवणी आहेत या मैदानावरच्या आणि त्या आठवणी नक्कीच त्या आठवणींचा विचार करून जुचंद्र संघ या ठिकाणी दाखल झाला असेल। नक्की म्हणायला हरकत नाही, तालुक्यातील संघ आहे आणि ते घरचं मैदान सुद्धा त्यांच्यासाठी म्हणायला हरकत नाही, कारण परिचयाचं मैदान आहे त्यांच्यासाठी जुचंद्रसाठी। परंतु एकसर संघासाठीच आहे की नौखं नाही हे मैदान आणि तो खेळाडू खेळतोय ना नंदू आहे तो बघा केवढा जोरजोरात धावतो अजून पण। नाही कोणीही सांगू शकणार नाही, नंदू पाटील यांच्या वयाच्या विषयी म्हणायचं गेलं तर खरोखर अक्षरशः एखाद्या यंग खेळाडूला लाजवेल अशा प्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट आहे नंदू पाटील यांचं। सिंगलला मात्र क्विकली डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावा संख्या 2 ने पुढे सरकते, धावा झाल्यात फळकावर त्या म्हणजेच 8। एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिलं षटक संपले आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 8 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत। 40+ क्रिकेट 40 वयोगटातील आपण स्पर्धा पाहतोय। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी, NCC क्रिकेट क्लब नारंगी, आगरी कोळी मास्टर चषक 2025। जाऊया आपण डीजेच्या दिशेनं, त्यानंतर येऊया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं। डीजे पूजा करा, आईची सेवा करा, आईची ओटी भरा, माझ्या आईला बोलवा या कारल्याचे। थँक्यू, वेलकम बॅक। आगरी कोळी मास्टर चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पहिले षटक या ठिकाणी संपलं आहे, धावा झाल्यात फलकावर त्या 8। षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण जुचंद्र मास्टर्स या टीमचा खेळाडू पाहतोय मिस्टर कांचन।
पहिला चेंडू खराब लाईन या ठिकाणी आपण पाहिली. आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू हाताळला गेलाय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. या अवांतर धावेनं मात्र धावसंख्येत भर. धावा झाल्या आहेत त्या 9. 9 धावा पाहायला मिळतात आपल्याला इथे स्क्रीनवर. निश्चितच कांचन गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना दिसत जिथे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र 2 धावा काही रोखू शकल्या नाहीत. महत्त्वपूर्ण धावा असतील, चांगली रनिंग बिटवीन द होणं गरजेचं आहे आणि ते प्रत्यक्ष पाहायला मिळतंय मैदानामध्ये. 2 धावा येताना सुद्धा दिसत आहेत. धावसंख्या जाऊन पोचली 11वर. त्यासाठीच म्हटलं होतं शांताराम गरज साहेब की कालच्या दिवसामध्ये ज्यांनी या मॅचेस पाहिल्यात लाईव्ह टेलिकास्ट मध्ये त्यांनी भरपूर काही शिकलं आहे की या मैदानावर कसं खेळायचं आहे. ती प्लॅनिंग अगोदर झाली असेल शांताराम गरज साहेब. प्रत्येक टीमची प्लॅनिंग झाली असेल. नक्की. ह्याच्या मी रिझनसुद्धा सांगेल, कारणसुद्धा सांगेल. जवळ 65 यार्डची जी फील्ड आहे ना, जी बाउंड्रीज आहे ना, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. कारण बहुतेक ठिकाणी कदाचित थोडी कमीसुद्धा असू शकते. 60 यार्डची असू शकते, 62 यार्डची असू शकते. इथे 65 यार्डची जी बाउंड्री आहे तिथे चौकार षटकार थोडेसे कमी येतील. त्याच कारणाचं रनिंग बिटवीन द विकेट ठेवणं गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन 12वर पोहोचली असताना मी म्हणे एक्सर ए मास्टर संघाची कैलास आणि नंदू ही जोडी मैदानात पाहायला मिळते सुद्धा आणि चांगली फलंदाजी करताना दिसतात दोघे सुद्धा. चांगली आहे. चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. धावसंख्या 12. 1.2 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळेस चांगला चेंडू आहे. अगदी असं वाटलं होतं की हा पुढ्यात पडतो की काय चेंडू, मात्र चेंडू पडल्यानंतर टर्न आपण पाहिला. रिप्ले पाहू शकाल बघा. फ्लाईट तर दिली होती, फ्लाईट चेंडूला दिली, त्यानंतर आपण बाउन्स देखील पाहिला आणि टर्न देखील पाहिला. सुरेख चेंडू हाताळला गेलाय. तिन्ही गोष्टी दिसतात ह्या पहिल्याच्या व्हेरिएशनमध्ये. पहिल्या चेंडूवरच बघितलेला चेंडू, हा चेंडू थोडासा वेगवान हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. आवश्यकता नव्हती मला वाटतं भरत भाऊ, कारण आदला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला गेला होता ना, हवेत सोडला, चेंडू पडला, ओसली घेतली, टर्न झाला, ऑफ ब्रेक झाला, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्यासमोर दिसतात ना, मग दुसऱ्या चेंडूवर व्हेरिएशन करायची गरज नसते असं मला वाटतं. कारण त्या चेंडू तो फलंदाज चुकला होता. यस, अतिशय चांगलं विश्लेषण शांताराम गरज साहेब आपल्याकडून. कारण एखादा चेंडू ज्यावेळेस समोरचा बॅटर खेळत नसतो त्यावेळेस तो पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू टाकून बघायचा असतो, जेणेकरून तो देखील चेंडू बीट झाला तर नक्कीच त्या खेळाडूला आपण जागेवर ठेवू शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळाली. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे ती 14. कांचन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहतो. राईट ओव्हर द विकेटचा मारा. ऑन साईडला आयला पुढे स्लाइड देऊन चेंडूला आडव्या बॅटने खेळले गेले. फॉरवर्ड स्क्वेअर क्रिजरमध्ये जितूकडून चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं गेलं. टीम कॅप्टन आहेत त्या ठिकाणी जितू. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 धावा दिसतात आपल्याला स्क्रीनवर पाहायला. आपल्या स्कोरिंग काउंटमध्ये 15 धावा दिसत आहेत. गडी बाद मात्र अजूनही झाला नाही आणि हे महत्त्व असणार आहे म्हणजे एक्सरे संघासाठी. अजून एक वेगवान चेंडू हाताळला जातो. ह्या चेंडूवर गडी बाद होईल आणि झालाय. निशिताचा नंदूसारखा खेळाडू बाद झाला. या चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र फक्त चेंडूला टच केलं गेलं आणि प्रत्येक तिथे पाहायला मिळतो नंदूसारखा खेळाडू बाद होऊन परततोय. नंदू 5 चेंडू 5 धावा. चांगली खेळी आपण पाहिली नंदू पाटील यांची. आणि नक्कीच त्यांच्या जागेवर न्यू बॅटर आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत खेळाडू मिस्टर किशोर पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. रिप्ले बघा कशा प्रकारे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस यस सुपला खेळण्याचा प्रयत्न केला होता नंदू पाटीलनं, मात्र हा फटका फसला गेलाय. आणि काय कॅच टिपलाय राम किने यानं. दर्जेदार कॅच टिपला गेला. शॉर्ट लेग रिजन मध्ये राम किने होते आणि सुंदर असा तो कॅच टिपला गेलाय. बरोबर. कॅच प्रॅक्टिस नंदूभाऊने दिली आहे का असं मला वाटलं. जेव्हा ॲक्शन रिप्ले बघितलं ना तेव्हा तसं वाटलं. आपण नाही का थोडासा स्कूप पल्लू स्कूप तो लेग साईडला असतो, ऑफचा पल्लू स्कूप होता, गडी बाद मात्र होता. आता एक लेजंड खेळण्यासाठी खेळायला जातोय जो आपल्याला पाहायला मिळणार आहे स्क्रीनवर, ज्याच्यावर आपला कॅमेरा फोकस असणार आहेच. किशोर पाटील, ज्याचं नाव निश्चितच आपण कायम ऐकलेलं आहे आपल्या कानामध्ये. जेव्हा यंगस्टर असो मास्टर्स असो, हा खेळाडू निश्चितच प्रकाश जोतात पाहायला मिळतोय. नो डाऊट. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. ऑफ साईडला सॉफ्ट हँड चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मधून फिल्डर वेगाने तो संजय. स्ट्राईक एंडला थ्रो त्या ठिकाणी दिला गेलाय. तत्पूर्वी मात्र या 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली आहे ती 17. धावसंख्या 17. नक्कीच 17 धावा होत आहेत. 1 गडी बाद होण्यावर एक्सर ए मास्टर संघ 2 षटकं
आणि एक चेंडू नंतर. हां हां, पाणीच आहे ना त्याच्यात, पाजा. काय झालं भरत भाऊ, लपून चालवली ना बाटली म्हणून थोडी शंका होती. ब्लॅक कवर होतं बॉटलच्या वर वॉटर बॅगला, आणि अशा ब्लॅक जेव्हा कवर दिसतात ना तेव्हा थोडी शंका निर्माण होते ना आपल्यामध्ये. हा नक्कीच, खरोखरच शंकेची पाळस कुठेतरी चुकचुकली होती त्या ठिकाणी. अगदी प्लास्टिकच्या पिशवीत ती बॉटल्स लपून आणले. कदाचित तो एक्सर संघाने स्पेशल पाणी आणला असेल. आणि फायदा काय माहिती आहे का, प्लास्टिक पिशवीवर बंदी आहे, मात्र ह्या गोष्टीसाठी बंदी नाही आहे. आणि एक असं देखील म्हणू शकतो की पाणी संपल्यानंतर ती बॉटल एक वेळ वाया जाऊ शकेल, पण ती प्लास्टिकची पिशवी वाया जाणार नाही. नाही, ती खिशातून परत कामाला येते ना. नक्की ह्या मस्करीचा भाग म्हणता. सामन्याकडे 17 धावा, 2 चेंडू षटक आणि चेंडू हाताळला गेलाय तो. प्रशांत भोईर यांना पाहू शकाल, अगदी गोव्याला आल्याप्रमाणे फिरता येते नारंगीच्या मैदानावर. प्रत्येक जण हाफ चरडी घेऊन आलेत. तर नारंगीच्या मैदानावर खेळण्याची मजा वेगळी असते. शांताराम गरज साहेब, चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. मॅच ऑन. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणि एस इज गॉन. ही मोठी विकेट असेल यावेळेस. कैलास मात्र परत आहेत डगआउट रिजन मध्ये, आउट. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला ग, वाऱ्यावर गेला ग, वाऱ्यावर गेला. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला, आणि जमिनीचा मालक वाचमन झाला. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला, जमिनीचा मालक वाचमन झाला. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला, जमिनीचा मालक वाचमन झाला. 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 पैसा धन्यवाद. ह्या गाण्यामध्ये परिस्थिती सांगितली जात आहे ना, आणि खरंच ही परिस्थिती सांगितली जाते या गाण्यामध्ये. सामन्याकडे वळतो निश्चित. गडी बाद क्रम होताना दिसला आपल्याला, खेळाडू बाद होताना दिसला, आणि त्याची जागा घेताना पाहायला मिळाला नितीन सारखा खेळाडू. किशोर हा महत्त्वपूर्ण खेळाडू असणार एकसरी संघाचा, ज्याच्या पूर्णतः मी म्हणे एकसरी संघाची मदत असणार आहे धावसंख्या उभारण्यासाठी. पारी सांभाळू नक्कीच त्या ठिकाणी खेळपट्टीवर राहू शकतोय. एक अपेक्षित असेल एक मोठी इनिंग किशोर पाटीलकडून. 2 धक्के तर मात्र एक्सरे टीमला दिले गेलेले आहेत. 17 या धावसंख्येवर, म्हणजे म्हणू शकतो आपण 17 या आकड्यावर खतरा आलाय की काय. वेलकम मीरा मास्टर्स या टीमचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मीरा संघ बघा इथे ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न होता. बॅटची एज टाकून चेंडू मात्र बाईच्या स्वरूपात, माफ करा, असं वाटलं होतं की बॅटची एज लागली की काय. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 18. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आपण ही स्पर्धा पाहतोय. इथून मात्र नारंगी बीचा संघ देखील त्या ठिकाणी रेडी केला जातोय. तर याच्यानंतर आपण पाहतो कदाचित नारंगी बी संघ त्या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसणार आहे, कारण पुढची मॅच असेल मीरा वर्सेस नारंगी बी. किशोर पाटील चांगले फलंदाजी करतात. 2 फटके आपण बघितले त्याच रिजनमध्ये पाहायला मिळतात. आपल्या चेंडूला कव्हर, एक्स्ट्रा कव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळायला हवं हे दाखवण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या फलंदाजीमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले तर 19वर 2 षटकं आणि 3 चेंडूंचा धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला सध्या तरी. 4 षटकांचा सामना सुरू आहे आपल्या माहितीसाठी, प्रेक्षकांच्या माहितीसाठी. कपिल मुकादम 40 वयोगटामध्ये आल्यानंतर नक्कीच भरपूर फायदा मी तर म्हणेल जुचंद्र मास्टर्सच्या टीमला झाला आहे. या खेळाडूचा जवळपास आपल्या स्पेलमधील हा 4था चेंडू असेल. चांगला चेंडू, क्या बाद आहे. यावेळेस मात्र लाईन खराब पाहायला मिळते. पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. पाहू शकाल या ठिकाणी अगदी वाईट लाईन सोडून जाणार आपण चेंडू. कसं झालंय भरत भाऊ, आजकालचे गोलंदाज आहेत ना व्हाईट लाईनचा वापर करतात गोलंदाजी करताना. थोडेसे भरकटून गेले ना तर वाईट मिळतं, मात्र जर तो नेमका टप्प्यावर पडतो ना तर चांगला चेंडू होताना दिसतोय. हा चेंडू परत एकदा तोच प्रयत्न, मात्र वाईटचा इशारा येणार आहे. एक अवांतर धाव सुद्धा. 40+ क्रिकेटमध्ये शफल वाईट नाही आहे. त्याच्यामध्ये जे काही खेळाडू जवळपास ओपन क्रिकेट खेळतात त्यांना ही सवय झाली आहे. मात्र 40+ क्रिकेटमध्ये तो नियम लागू नाही आहे. व्हाईट लाईनच्या बाहेरून चेंडू गेला की तो वाईटच, असा नियम मात्र आपल्या 40+ क्रिकेटमध्ये आहे. धावसंख्या 22.
तिसरा चेंडू त्याच पद्धतीने, मात्र हा चेंडू थोडासा इन होताना दिसतोय आणि त्याच कारणास्तव फलंदाज मी म्हणेन किशोर पाटील वाट बघत होता ह्या चेंडूला वाईट मिळेल का, आणि खेळण्यामध्ये थोडासा त्याने विचार केला का हा चेंडू खेळू की नको. हा बघा थोडासा लेट खेळताना दिसतोय आणि कारणास्तव चेंडू सरळ उचली घेतो. किशोर पाटील यांच्याकडून स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न झाला होता, चुकला जातोय आणि निर्धाव चेंडू. 30 लाईनअप, तोच चेंडू, तोच टप्पा त्याच पद्धतीने पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं चांगलं प्रात्यक्षिक सुद्धा पाहायला मिळतंय भरत भाऊ. अप्रतिम अप्रतिम. बॅटरच्या रेंजमध्ये जाण्याचा प्रयत्न होत नाहीये, बॅटरला स्वतःच्या रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होतोय. कौतुकास्पद गोलंदाजी मिस्टर कपिलकडून. आतापर्यंत नक्कीच 4 धावा खर्च केले आहेत या गोलंदाजानं. यावेळेस शफल होऊन चेंडूला आडव्या बॅटने खेळलं गेलं. डीप मिड विकेट क्षेत्रामधून शतरक्षक वेगाने येतोय. टीम कॅप्टन जितू. चेंडू उचलायला वेळ लागलाय आणि या कालावधीमध्ये मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या किशोर पाटील आणि नितीनकडून. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण एक्सर ए या टीमची धावसंख्या पाहतोय. 2 बाद 25 धावा. सपान कोणाचा ग परलाय, सपान कोणाचा ग परलाय. सपनान आईली एक विरमाय, सपनान आईली एक विरमाय. साऱ्यांचा भरोसा नशिबाव माझा तुझ्यावर भरोसा, साऱ्यांचा भरोसा नशिबाव माझा तुझ्यावर भरोसा. सपन कोणाचा ग परलाय, सपन कोणाचा ग परलाय. धन्यवाद. तर 4थं षटक घेऊन येताना दिसणारा संजय सारखा खेळाडू जो निश्चितच आपण बघितलं तर स्वतः चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसतोय आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा स्वतःचं हुकुमत्व गाजवताना दिसणार आहे. बघायचं शेवटचं षटक असणार आहे जुचंदर संघाकडून, जे आपण एक्सरे संघाला फलंदाजी करताना पाहायला मिळतो. तो किशोर पाटील सारखा खेळाडू सुद्धा दिसतोय स्क्रीनवर. हा चेंडू थोडासा खोलवर, चेंडू थोडासा लेग ब्रेक पद्धतीने होता असं वाटतंय मला. 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावा येतात पाहायला मिळतात. इथे संघाला नेऊन ठेवलं जातं भरत भाऊ 27 धावसंख्येवर. संजय पाटील नक्कीच भरपूर वर्ष ज्यांनी जुचेंद्रच्या क्रिकेटला दिले आहेत. अनेक संघांच्या माध्यमातून आपण संजयचं क्रिकेट पाहिलंय. आज नक्कीच ज्याप्रमाणे भरपूर वर्ष क्रिकेटला दिले आहेत संजयनं, त्याचप्रमाणे जी संजयची मुलगी आहे आणि तिला देखील नक्कीच क्रिकेट क्षेत्रामध्ये पुढे आणण्याचं स्वप्न संजय पाटील यांचं आहे. ऑन साईडला यावेळेस पिकअप स्ट्रोक आहे, फटका फसतोय. डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर कपिल पाटील. कपिल मुकादम. टिपलाय झेल, संपलाय खेळ. मिस्टर किशोर पाटील यांचा आउट. फेमस मुंडा क्रिकेटर मी साऱ्यांची करतो गेम ओव्हर. फेमस मुंडा क्रिकेटर साऱ्यांची करतो गेम ओव्हर. धन्यवाद. उन्नती संजय पाटील. आज जर विचार केला तर जवळपास मुंबईच्या अंडर 16, मला संजय अंडर 16 ना, अंडर 15 यस, अंडर 15 या टीममध्ये ती खेळत आहे आणि आज ती या ठिकाणी आले. ज्या वेळेस संजय ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जातोय त्या वेळेस. आणि एक आवर्जून मला सांगावंसं वाटेल शांताराम गरज साहेब, जो गावकप झाला जुचेंद्रच्या नगरीमध्ये, होळी कप, त्या होळी कपमध्ये ती बॅटिंग करण्यासाठी उतरली होती. त्या यंग मुलामध्ये तिने गोलंदाजी केली. आमच्या पांडूच्या मैदानावर देखील एक प्रेक्षणीय मॅच होती. त्या प्रेक्षणीय मॅचमध्ये त्या मुलीने गोलंदाजी केली होती उन्नतीनं, आणि ती उन्नती आज या ठिकाणी आले आहे आणि तिचं देखील हार्दिक स्वागत करतोय. वेलकम उन्नती. स्वागत आहे. तिचा सन्मान सुद्धा केला जाईल नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने, कारण हे जाण आहे नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला, NCCच्या सर्व मास्टर ब्लास्टरना, की क्रिकेटचं महत्त्व आहे ना हे दिसलं पाहिजे सगळीकडे. आणि तो प्रयत्न हा वारंवार असतो. नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेश मंगल हे वारंवार सांगत असतात, तुम्ही त्यांना प्रोत्साहित करा म्हणजे आपण चांगले सगळे राहू. क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखरच मी मनापासून आभार व्यक्त करतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुमार मात्रे यांना न्यू बॅटर आहे, सिंगल येथे मिळेल. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28 आणि ते स्वप्न आहे संजयचं. संजयला नक्कीच त्याच्या मुलीला जवळपास एका मोठ्या टीममध्ये म्हणजे अक्षरशः भारतीय संघामध्ये पाहायचं आहे त्याला आपल्या मुलीला खेळताना. त्यासाठी नक्कीच त्यांनी ती प्लॅनिंग केली आहे. ऑन साईडला चांगला फटका आहे. वाईड स्ट्रॉंग ऑन रिझर्व्ह निलेश मात्रे 1 बॉल चेंडूला फील्ड करतायत. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा झाल्यात का या प्रश्न विचारला जातोय इनफिल्ड अंपायर कडून तिसऱ्या पंचांना.
काय बॅटर सेफ आहेत का कुमार म्हात्रे, की कुमार म्हात्रे यांचा परतीचा प्रवास सुरू? बघूया, आपण चेक करूया. आणि त्या विषयाकडे पुन्हा एकदा मी जातोय. खरोखरच ते स्वप्न आहे संजयचं. आणि संजय पाटील लक्षात ठेवा, फक्त मुलीला प्रॅक्टिसला पाठवत नाहीये, तिच्या सोबत देखील तो जातोय. त्यानंतर तिच्याकडून तो स्वतः सराव घरी करून घेतोय लेदर क्रिकेटचा. ही नक्कीच त्याची खासियत आहे. उन्नती संजय पाटील ह्या ठिकाणी आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बघूया, चेक केलं जातं या ठिकाणी. यावेळेस चेंडू यष्टीवर लागला आणि त्यानंतर मात्र यस OUT आउट. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात कुमारला मात्र परतावं लागेल डग आउट रिझर्व मध्ये. थँक्यू नीचे NS भाईंदर जोनस आपला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे. NS भाईंदर टीम जोनस. चला 3.4 चेंडूंचा खेळ झाला आहे, म्हणजे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चला, ही इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये दिसायला हवेत. मीरा मास्टर्स टीम कॅप्टन रमाकांत भोईर आणि नारंगी बी टीम कॅप्टन. चला, इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये कंपल्सरी असायला हवेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असताना हा चेंडू थोडासा लेग साईडला हाताळला जातो. वाईटचा इशारा केला जातो. जयप्रकाश घरत पंच आहेत पाहायला मिळतात आणि लेग पंच पाहायला मिळतात ते प्रकाश पाटील. संजय गोलंदाजी मार्को. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असताना ह्या पहिल्या इनिंग्समधला हा चेंडू बघा, एज लागून जातो. चेंडू क्षेत्ररक्षण केलं जात आहे. स्लिपमध्ये शॉट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय आणि ह्या चेंडूवर सुद्धा 1 धाव येताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. याला काय म्हणावं, धावसंख्या 31 आहे. या अगोदर मागच्या वर्षाकडे आपण वळालो ना शांताराम घरत साहेब, 32 धावेचं टार्गेट जुचेंद्र संघाला आलं होतं. हे नंतर मी नक्कीच याविषयी विश्लेषण करेल, त्या आठवणी आहेत. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे, चेंडू हवेत खेळला गेलाय डीप मध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत प्रफुल्ल, मात्र प्रफुल्लनं कॅच सोडलाय त्या ठिकाणी. धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या त्या 2. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर एकसर ए संघ थांबला गेलाय 33 या धावसंख्येवर आणि 34 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत त्या जुचंद्र मास्टर्स या टीमला. मागच्या वर्षी काय घडलं होतं या मैदानावर याची नक्कीच आठवण करून दिली जाईल शांताराम गरज साहेब, कारण अशाच प्रकारे ती मॅच या ठिकाणी रंगली होती. गोडदेव वर्सेस जुचंद्र. तब्बल 32 धावेचं गोडदेव संघानं आव्हान दिलं होतं जुचंद्र या टीमला. मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये 1 धाव जुचंद्र टीमला काढता आली नव्हती. याच मैदानावर 32 धावा डिफेन्स केल्या होत्या ओमबरमध्ये गोडदेव संघानं आणि 32 धावा चेस करता आल्या नव्हत्या याच मैदानावर जुचंद्र या टीमला. त्यावेळेस टार्गेट आपण पाहिलं तर जवळपास टार्गेट आहे 33 धाव्यांचं. 34 धाव्याचं टार्गेट आहे. 34 धावा या जुचंद्र टीमला करायची आहे. चला वळूया आपण त्या ठिकाणी नाणेफेकीच्या दिशेनं आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच हा जो पुरस्कार राहिला आहे. आयोजक प्रायोजक नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, विनंती करतो मी महेशजी मांगेला सरांना की आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. जोनस हे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. थँक्यू, धन्यवाद डीजे जोनस. NS भाईंदर जोनस मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आणि चला, मीरा मास्टर्स टीम कॅप्टन रमाकांत भोईर साहेब आपण त्वरित यायचं आहे आणि नारंगी बी टीम कॅप्टन नाणेफेक करून घ्यायचे लगेचच.
चला रमाकांत भोईर साहेब कुठे आहात आपण? लवकर या राजाभाऊ, लवकर या. चला या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे कंपल्सरी. आम्ही सगळ्या टीमला वॉर्निंग दिले आणि हे नियम सगळ्यांसाठी ना. रमाकांत भोईर फिट आहेत. रमाकांत भोईर सारख्या माणसाचं वय आतापर्यंत कोणी सांगू शकलं नाहीये. मागच्याचं काय? मागचा आहे त्याच्यापेक्षा कमजोर आहे. रमाकांत भोईर पेक्षा मागचा कमजोर आहे. फोटो सेशन मध्ये बॉडी आपली मसल दाखवण्याचं काम करतोय. आमचे चांगले मित्र आहेत राजा घरत. तुमचं स्वागत आहे रमाकांत भाऊ. तुमचं सुद्धा स्वागत आहे नारायण ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर. यस जोनस आहेत का? जोनस आले होते इथे, कुठे गेले? एनएस भाईंदर, जोनस. सामना सुरू होईलच भरत भाऊ, यात काही शंका नाही. नाणेफेकचा कौल सुद्धा केला जाणार आहे. मीरा संघ वर्सेस नारंगी बी संघ. चला आपण टॉस करूया. थांबवतो थोडंसं शांताराम गरज साहेब आपणास. नाणेफेक करूया आपण. चला नियम सगळ्यांना सारखे असतील त्याच्यामुळे नारंगी बी टीम तुम्हाला देखील तो नियम लागू होईल. चला टीम कॅप्टन त्वरित असायला हवा. नारंगी बी मीरा मास्टर्स टीम कॅप्टन या ठिकाणी आल्यात. आणि मी महेशजी भांगेला सरांना विनंती करतो की आपण नाणेफेक करावी लगेचच. कोण आहे टीम कॅप्टन नारंगी बी? पाटील साहेब. हेमंत करत वर्णी लागली. बरं टीम बदलली का कशी कॅप्टनशिप मिळते नाही त्याला जास्त हेच मला कळत नाही. नारंगी हे की नारंगी बी? नारंगी बीचं कॅप्टन पद. क्या बात आहे. हा म्हणून त्याला बीचं कॅप्टन पद दिलं. चला टॉस करायचे. नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल. कोण असतील गेस्ट? योगेश. यस नवीन पाटील, गोविंद पाटील. यस गोविंद पाटील. सॉरी मला वाटतं ते त्यांच्या जोडीला आहेत काय गुड लक म्हणून खेळणार पण आहे. त्यांच्याकडून टॉस देखील केली जाईल का? चालेल चालेल. चला टॉस करून घ्या प्लीज. प्लीज मॅच थांबले. टॉस करून घ्या लवकर. सन्मान सुद्धा करावा लागेल ना. दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतील. टॉस सुद्धा आणि सन्मान सुद्धा केला जाईल. थोडंसं पंच थांबवतोय. लवकर करा प्लीज. लवकर करायचं आहे विनंती करतोय. टॉस झालं त्या ठिकाणी आणि टॉस विन मी नारंगी बी संघ नाणेफेक जिंकतोय. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मीरा मास्टर्स टीम कॅप्टन रमाकांत भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम रमाकांत भोईर साहेब. वेलकम मीरा मास्टर्स. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर उन्नती संजय पाटील या मुलीचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. उन्नती संजय पाटील. त्यानंतर हेमंत यांचा देखील सन्मान. उन्नती संजय पाटील हिचा देखील सन्मान नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने केला जातोय. खरोखरच आज संजय पाटीलनं आपल्या मुलीला नक्कीच त्या क्षेत्रामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा ते स्वप्न आहे संजयचं आणि त्या मुलीचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. उन्नती कुठे आहे संजय? चला सामन्याकडे सुद्धा लक्ष असणारच आहे. पहिलाच चेंडू इथे बघूया. चेंडू सीमारेषेजवळ आणि आज 6 षटकार पाहायला मिळतोय. क्लासिकल स्ट्रोक बिग हिट. थांबवतो डीजे. उन्नतीचा सन्मान करायचा आहे. चला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ महेश सर, महेशजी मांगेला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी मांगेला यांना विनंती करतोय. खरोखरच नेहमी क्रिकेटचा आदर हा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने केला जातोय आणि नक्कीच या ठिकाणी उन्नती पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. भरत भाऊ या षटकानंतर आपण सन्मान करूया. ते सन्मान सुद्धा महत्वाचा आहे ना. ह्या कारणासह इथे धावपळ होता नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. पहिला चेंडू षटकार पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू थोडासा हलवार सोडला जातोय. चेंडू लेजंड खेळाडू कमलाकर भोईर. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले असताना 2 चेंडू मागे. थोडासा आखो डब्याचा चेंडू. चांगला समाचार घेतला जातो ह्या चेंडूचा प्रफुल्ल यांच्याकडून. हा चेंडू सीमापार 4 धावांसाठी बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केला जातोय. ज्याला स्क्वेअर कट पद्धतीने आपण मानायला हरकत नाही. चेंडू सीमापार जातो 4 धावांसाठी. अरे चला ना. थँक्यू डीचे कमलाकर भोईर. ओल्ड इज गोल्ड आपण नेहमी म्हणतोय. चांगला चेंडू आहे. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीचित
करण्याची संधी होती. एक तर मेन बोल्ड देखील झाले असते आणि त्यांना एसटी जीत करण्याची संधी होती. बघा किशोर पाटील आहेत एसटीच्या मागे. इथे संधी होती मात्र ती दोन संधी होत्या तिथे. बोर्ड सुद्धा होता वाचले आणि चेंडू नंतरचा बघितला वर उचली घेणारा थोडासा चुकला जातो किशोर तिथे. त्यानंतर चेंडूवर बघितला आपण 2 धावा. धावसंख्या झाली आहे ती 14. प्रफुल्ल यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर जुचंद्र मास्टर्स टीममध्ये एकमेव खेळाडू आहे शांताराम गरज साहेब ज्याच्या खात्यावर 1 अर्धशतक आहे. हाफ सेंचुरीज आहे आणि ती हाफ सेंचुरीज पूर्ण केली होती नवगरच्या मैदानावर या खेळाडूनं. डान्सिंग डाऊन द पिच. पुन्हा एकदा पुढे येऊन चेंडूला लॉफ्ट केला गेला. डीप लॉंग ऑफ रिझनच्या दिशेने चेंडू येतोय. नितीन आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल मिळेल. एका धावेनं धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या झाली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा. 34चं लक्ष आहे. 34 धावांचं लक्ष पार पाडण्यासाठी पहिलं षटक चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतोय जुचंद्र संघ ज्यामध्ये मोठलाचा वाटा आहे तो प्रफुल्ल यांचा. 6 चेंडूंचा खेळ करताना 15 धावा तब्बल टोलावल्या जात आहेत कमलाकरांच्या पहिल्या षटकामध्ये. लेजंड खेळाडू कमलाकर भोईर. सुरेख फलंदाजी. जुचंद्र मास्टर 34 धावांचं लक्ष पार पाडण्यासाठी प्रयत्न. निलेश सारखा खेळाडू पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकर एंडला. निलेश म्हात्रे एक नावाजलेला खेळाडू हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आपल्या स्क्रीनवर. लाईन लेंथ याकडे लक्ष द्यावं लागेल. एक्सर ए टीमला टार्गेट छोटा आहे आणि इथून जर या ठिकाणी जुचंद्र संघाला थांबवायचं असेल तर कुठेतरी काही चेंडू डॉट तर काही विकेट प्राप्त करी. ते संध्या आहे विकेटची. काही आवश्यकता नव्हती. सगळं काही सुरळीत सुरू असताना या ठिकाणी मध्ये चहाच्या कपात मिठाचा खडा असं म्हणू शकतो मी. रनआउटच्या स्वरूपात विकेट. आणि घडलं काय माहिती आहे ना एक चांगला खेळाडू बाद होताना दिसतोय. ज्या खेळाडूला स्ट्राईक आला नव्हता अन्यथा निश्चितच त्याची फटकेबाजी आपण बघितली असती. चौकार षटकार बघितले असते. निलेश म्हात्रे हे नाव सुद्धा खूप मोठं नाव आहे जुचंद्र परिसरातील ह्या तालुक्यातील वसई तालुक्यातील. मात्र स्ट्राईक न येताना ते परतताना दिसते. या संतांच्या वाणीला चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे सर्वांनी जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. धन्यवाद. पंढरीची. तर संजय सारखा खेळाडू पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये रनिंग बिटवीन विकेट आपण खूप वर्ष बघितले असेल. जेव्हा आपल्या स्वतःचा यंगस्टर क्रिकेट होतं तेव्हा चांगली रनिंग बिटवीन विकेटमध्ये खेळताना हा खेळाडू खूप वेळा आपण बघितला असेल. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आता नॉन स्ट्रायकर एंडकडे संजय जो निश्चितच आपल्या संघाची धुरा कायम आपल्या खांद्यावर घेऊन पाहायला मिळतो खेळताना. धावसंख्या 16वर असताना 1 षटक 1 चेंडूंचा 16 धावांचं लक्ष आहे ते 34 धावा. लक्ष पार पाडण्यासाठी धावा यायला हव्या आणि तो प्रयत्न पहिल्या षटकामध्ये केला गेला प्रफुल्लांनी. निश्चितच पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि आत्ताचं षटक जे हाताळलं जातं ते पहिल्या चेंडूवर 1 धाव घेऊन 1 गडी बाद क्रम सुद्धा पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँड पद्धतीने खेळला जातो ज्याला लेट कट पद्धतीने म्हणायला हरकत नाही. प्रफुल्लांच्या चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चोरून ह्या 2 धावा सुद्धा येताना दिसतात सुद्धा. 1-1 2-2 धावावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्या धावा येणं सुद्धा गरजेचं आहे आणि तशाच पद्धतीने धावा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. करंट रन रेट 13.50. रिक्वायर्ड रेट आपण पाहतोय 6.6. जवळपास अजूनही 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 16 चेंडूमध्ये जवळपास धावा करायच्या आहेत त्या 16 धावा. ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढच्या पायाला स्लाइड दिली होती आणि आडव्या बॅटनं हा स्टोक खेळण्याचा प्रयत्न रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. बघा थोडंसं फ्रंटला देखील आले होते खेळण्यासाठी. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं या चेंडूला. मध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे त्या ठिकाणी. चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर आत आला. एक प्लॅनिंग केली होती फ्रंट लाईन चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आत वळल्यानंतर मात्र या चेंडूला फक्त आणि फक्त डिफेन्स करावं लागलं. सिंगल येथे मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावा संख्या झाली आहे या एकाच्या साहाय्यानं ती म्हणजेच 19. मीरा मास्टर्स टीम तुमची फलंदाजी आहे त्याच्यामुळे जे खेळाडू आहेत मीराचे आणि अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली यायचं आहे. तर धावसंख्या 19 वर पाहायला मिळते. पुढील चेंडू संजय
हा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने येतोय. एकच धाव होणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वर. सुरेख फटका. चेंडू वन माउस निघून जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र त्याला परत एकदा रोखता आला नाही आणि चेंडू सीमापार निघून जातो 4 धावांसाठी. प्रयत्न चांगला होता, मात्र थोडासा अपयशी ठरतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू सीमापार निघून जातो 4 धावांसाठी. धावांचा वेग वाढताना दिसतोय मात्र दुष्यंद्र संघाचा. हा चेंडू बघा, वन बाउन्स पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू अंगाला अडतोय, मात्र चेंडू परत एकदा पडला निघून जातोय आणि तो निघतोय, तो जातोय पार 4 धावांसाठी. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते, जीवाची आकांक्षा केली होती या चेंडूला अडवण्यासाठी त्या फिल्डरनं. धावा झाल्या ते 24, येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 10. यानंतर आपण सामना पाहणार आहोत मित्रांनो, तब्बल मीरा मास्टर्स वर्सेस नारंगी बी. आणि नारंगी बी टीमची लिस्ट आमच्याकडे आली आहे. नारंगी बी संघामध्ये कोणते कोणते खेळाडू खेळणार आहेत शांताराम गरज साहेब? तर गोविंद पाटील असतील, कमलाकर पाटील असतील, दिलीप पाटील असतील, राजेश पाटील असतील, मनोहर पाटील असतील, हेमंत गरज असेल, जगदीश भोईर असेल, उदय पाटील असतील आणि जवळजवळ संदीप किणी आणि कैलास पाटील हे देखील असतील. त्यानंतर रामचंद्र मांगेला यांची देखील वर्णी लागली आहे. प्रकाश पाटील यांची देखील वर्णी लागली आहे. तुला एक नावाचं कन्फ्युजन असेल कदाचित, कमलाकर नारायण पाटील. हा कोण ओळखतो आधी? तेच मला कळलं नाहीये. हा जॅक्सन का? जॅक्सन असेल. फ्लिक्सचा फटका आहे. ऑन साईडला मिड विकेट डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं गेलंय. एक धाव मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 25. 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. चला, नेटमध्ये प्रॅक्टिस करायची नाहीये. नेटमध्ये प्रॅक्टिस कुणीही करायची नाहीये, प्लीज विनंती करतोय. ऑन साइडला यावेळेस डीप लॉंग ऑनच्या दिशेने उंच फटका. मागे फिल्डर आहे. काय इथून समीकरण बदललं जाईल का? काय इथून एकसर संघ वापसी करेल का? कारण आता 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. विकेट डाऊन. मिस्टर प्रफुल्ल परतीच्या मार्गी आउट. प्रेम झालाय लपून लपून मला ये गो बेटा मका अरे बोरीला बोर पिकलाय बोरी तुला बघून मिळाली बलाई बोरीला बोर पिकलाय बोरी तुला बघून मिळाली. थँक्यू. बघा, ही जी नेट आहे त्या नेट मध्ये प्रॅक्टिस करू नका. समोरची नेट आहे सिमेंटची विकेट मध्ये जी नेट आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तिथे प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. मोहन रवींद्र पाटील, अग्री सेना अध्यक्ष, पालघर जिल्हा शहर, द ग्रेट मराठा संस्थापक, एक मोठं नाव आहे. मोहनदादा मोहनभाई मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 9 चेंडू 9 धावांची गरज. काय इथून आणखीन एखादी विकेट, काही चेंडू डॉट. या मॅच मध्ये नक्कीच कलाटणी, या मॅच मध्ये नक्कीच पकड निर्माण करू शकेल एक्सर एचा संघ. मात्र तसं घडलं तर 9790 जी 4 व्हीलर आहे, ज्या कोणाची ती 4 व्हीलर असेल तर ती प्लीज काढून घ्या. 9790 4 व्हीलर. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटना. इथे आय साइड झाला नाहीये. चेंडू आय साइड झाला नाहीये. हा कॅच होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर देखील त्या ठिकाणी तैनात कैलास मात्रे होते. मात्र सूर्य अगदी समोर आहे. सूर्याची प्रखर किरण डोळ्यासमोर. या कारणास्तव तो चेंडू आय साइड झाला नाहीये आणि या कारणास्तव हा चौकार शांताराम गरज साहेब. हा बघा, रिप्ले बघा कशा पद्धतीने चेंडू समोर दिसतोय, सूर्याच्या समोर येतोय बरोबर. चेंडू आय साइड झाला नाहीये हे खरं आहे आणि त्याच कारणाचा चेंडू निघून गेला चौकाराच्या दिशेने 4 धावांसाठी. महत्वपूर्ण धावा होत्या, रोखायचा प्रयत्न करायला हवा, तर झाला नाहीये मात्र. आणि हा चेंडू परत एकदा फाईनलकडे निघून जातोय का बघायचा आहे. चौकारच्या दिशेने चेंडू चांगला अडवला जातोय. कैलास यांच्याकडून इशारा येतोय का बघायचा. तोपर्यंत धावा इथे काढल्या जात आहेत.
काही इशारा येतोय का? मात्र इथे धावा 3 पळून काढल्या जात आहेत. महत्त्वपूर्ण धावा असतील, प्रत्येक धावेचं महत्त्व आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावा जाऊन पोहोचतात 32 वर. सुंदर सुंदर चेंडू अडवला गेलाय त्या ठिकाणी. यावेळेस अप्रतिम स्क्वेकटचा लॉफ्टेड खेळला गेला फटका. 2 धावाचा या ठिकाणी देखील प्रयत्न होतोय आणि या 2 धावेनं अशा रीतीनं आपण पाहतोय तर जुचंद्र मास्टर्स संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन जुचंद्र मास्टर्स आणि हार्ड लक अँड बॅड लक एक्सर ए. मात्र चांगला क्रिकेटचा खेळ आपण देखील या ठिकाणी दाखवला, त्याबद्दल नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या